आपण नेहमी आपल्या पूर्वजांकडून किंवा आपल्या वरिष्ठांकडून ऐकतच असतो की इंग्रजांच्या काळातील ती इमारत, तो पूल, तो बंधारा आजही दिमागात उभा आहे। परंतु दर्शकांनो, आपणास सांगू इच्छिते की अनेक वर्षापासून शनी मंदिर हे अनेक पूर, महापूर यांना झेलून दिग्रसकरांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे। परंतु आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात मात्र ठेकेदार अभियंत्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नामुष्की होत असताना आपणास दिग्रस विधानसभेच्या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे। मुकनाईकच्या दर्शकांनो, स्वाती जमदाडेचा आपणास नमस्कार। यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री संजय राठोड हे अथक परिश्रम करून मतदारसंघात अनेक विकास कामे खेचून आणतात, तसेच करोडो रुपयांचा निधी मतदारसंघात आणत असतात। परंतु या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले। पालकमंत्र्यांच्या डोळ्यात धूळ झोकत विकास कामाला फाटा देत काही ठेकेदार, अधिकारी आणि अभियंत्यामुळे पालकमंत्र्यांची नामुष्की होत असताना पाहावयास मिळत आहे। दिग्रस तालुक्यातील विठोली शेत शिवारात बंधारा बांधण्यात आला। बंधारा हा शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी असतो आणि शेतकरी हा सुजलाम सुफलाम व्हावा असा उद्देश असतो। परंतु बंधारा बांधत असताना निकृष्ट दर्जाचा बांधला जातो आणि अगदी पहिल्या पावसाच्या पुरात हा बंधारा वाहून जातो। तालुक्यातील अनेक बंधारे अशाच पद्धतीने वाहून गेले, यात काही नवल नाही। असो, अनेक वर्षापासून दिग्रस शहराला महापुराचा तडाखा बसतो। नदीकाठचे झोपडीजवळ अनेक घरे जशाला तशी राहतात। विशेष म्हणजे वर्षानुवर्षापासून स्थित असलेला आर्णी पूल हा कधीच वाहून जात नाही। परंतु आजच्या आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधलेले बंधारे मात्र पहिल्याच पुरात वाहून जातात। असे काय होते, त्यांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंता यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। अन्यथा असेच चालू राहिले तर पालकमंत्र्यांच्या विकास कामाला गालबोट लागेल। जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ या कामाची दखल घेऊन असे ठेकेदार आणि अभियंता विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून जनतेच्या हितासाठी आणलेला निधी हा सदुपयोगी लागेल आणि शासनाच्या निधीचा जनसामान्यांना उपयोग होईल, अशी चर्चा तालुक्यातील मतदारसंघात होत असताना दिसून येत आहे। तसेच या पुरात वाहून गेलेल्या बंधाऱ्याविषयी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्याकडून पालकमंत्री काय ऍक्शन घेतील आणि कोणती कारवाई करतील याची सुद्धा चर्चा होत असताना दिसून येत आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मुकनाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।